बापरे, पाणी होय का काय पाण्यानंतर लय मोठा धिंगाणा करून ठेवला बा. ती पब्लिक वर्धा जिल्हा की यवतमाळ जिल्ह्यातली सकाळी उठून ब्रश करायला लागलो आणि इकडे तिकडे पाहता हो तर बापरे, पाणी चांगलंच येऊन आहे. पण का करता, जाऊ द्या. आपण तरी का करणार आहोत, आपल्याला माहित पण नव्हतं. पण आपण इकडे लक्ष गेल्याबरोबर आपलं लक्ष जात आहे पाण्याकडं. तर पाणी तर लयच भारी येऊन दिसत आहे ना. इकडं मस्त पोरं पाण्यातच हिंडत आहे. इथं काही नाही, कमी झालं पाणी. मगाशी खूप जास्त होतं पण आपण काही लक्ष नाही दिले पाण्याकडं. आता उठून पाहत आहो आपण तर वगैरे रपरप घासून घ्यावं म्हणलं, मग आलो इकडं बसलो चहा प्याले. चहागीने एक नंबर मांडूनच होतं, आपलेच गरम करायला लावले आणि आपण आता प्यायला लागलो. आपण चहाच पितो, ब्रेड वगैरे काय खात नाही, कारण की तुमचा रील तर सध्या पैसेवाला नाही ना. कारण की तुम्ही सपोर्टच नाही दाखवत आहे, युट्यूबवर पण दाखवत नाही, काही नाही, लाईक नाही करताय, फॉलो नाही करताय. पब्लिक सपोर्ट दाखवा. मग इकडं आलो तर यांचे एडी चालू होते, म्हणजे घरचे कामं चालू होते यांचे. मग इकडं आलो नाही, वासरू सोबत बोलायला लागलो. 2-3 मिनिट काढून तरी बोला म्हणलं. हे वासरूला सांगत होतं. पब्लिक 4-5 दिवस झाले आपण ब्लॉग पोस्ट करत आहोत. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, कारण की आपण व्हिडिओ पोस्ट करत आहोत तर त्याच्यामध्ये कोणाची कमेंट नाही येत आहे. पण काही लोक नाही का व्हिडिओ पाहते आणि डायरेक्ट का नाही न फॉलो करता DM मध्ये मेसेज टाकत आहे. आणि काही मुली पण तसं करत आहे. तर त्यांना एकच म्हणणं आहे, हिंमत असेल तर कमेंटमध्ये मेसेज करा. असं डायरेक्ट कोणाला DM मध्ये न फॉलो करता तसं मेसेज नका टाकू. आणि पब्लिक, तुम्ही लाईक नाही करताय तरी चालेल, पण तुम्ही व्हिडिओ पाहताय हे खूप मोठी गोष्ट झाली. तर प्लीज 2 मिनिट काढून आपलं व्हिडिओ रोज बघत जा न, असं सपोर्ट राहू द्या. दिवसभर झोपतच राहिलो पब्लिक, काही टाइम नसच नाही भेटलं व्हिडिओ काढायला. मग उठलो न डायरेक्ट जेवायला लागलो, फ्रेश झालो न, काही समजलंच नाही लाईट गिन ऑन करायचं. ठीक आहे पब्लिक, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.